लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहणार आहोत दोन्ही जोड्यांचे व्हॅलेंटाईन डे होणार अगदी दणक्यात साजरा. आता नेमकं काय घडतं, व्हॅलेंटाईन डे कसे होतात हे सगळंच पाहूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे वसुआत्या आणि रम्या ह्या दोघी मात्र नाराज आहेत. वसुआत्या आणि रम्या ह्या मात्र खूपच जास्त अपसेट आहेत, कारण जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांचं सगळं सुरळीत सुरू आहे. तर आता इकडे काव्या हे रूममध्ये बसलेली असते आणि आता तिची परीक्षा तिला देता आलेली नाही आहे. ह्या गोष्टीसाठी काव्या खूप जास्त अपसेट असते, नाराज असते. पण ती आता विचार करते की आता मी हे असं नाराज उदास बसून चालणार नाही. उलट मला आता पुन्हा संधी मिळाली आहे जोमाने अभ्यास करण्याची. मला पुन्हा अभ्यासाला लागलं पाहिजे. मग आता ती अभ्यासाला लागायला हवं असा विचार करत तिथे बसलेली असते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे पार्थ तारीख बघतो कॅलेंडरवरती, तर त्याला दिसते की 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे. मग पार्थ विचार करतो, आधीच एकतर काव्या नाराज आहेत, त्यांना परीक्षा देता आलेली नाही आहे यासाठी, आणि त्यात आता आम्ही दोघांनीही एकमेकांना एक्सेप्टही केलं आहे आणि त्यानंतरचा हा आमचा पहिलाच व्हॅलेंटाईन डे आहे. त्यात काव्याची तब्येतही बरी नाही आहे, त्यामुळे काव्याच्या लक्षातही व्हॅलेंटाईन डे नसणार आहे. त्यामुळे मीच आता काव्यासाठी काहीतरी खास केलं पाहिजे. काव्याला ह्या व्हॅलेंटाईन डेला मी ना काहीतरी छान असं गिफ्ट द्यायला पाहिजे. नाही, फक्त गिफ्टवर काम भागवून चालणार नाही. काहीतरी असं केलं पाहिजे ना काव्यासाठी की ज्यामुळे काव्याला खूप छान, स्पेशल आणि भारी असं फील झालं पाहिजे. पण मी असं आता काव्यासाठी काय करू ज्याने काव्याला छान आणि स्पेशल भारी फील होईल, असं आता पार्थ विचार करू लागतो. मग त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की काव्यार्थचं जे मंगळसूत्र त्याने तोडलं आहे, ते मंगळसूत्र जर त्याने काव्यासाठी जोडून आणलं आणि ते स्वतःच्या हाताने काव्याच्या गळ्यात घातलं, तर याहून मोठं आणि याहून सुंदर काव्यासाठी दुसरं कुठलंही गिफ्ट नसणार आहे. मग पार्थ आता ठरवतो की चला, ठरलं, मी काव्यार्थचं जे मंगळसूत्र स्वतःहून माती खाऊन तोडलंय, ते मंगळसूत्र मी काव्यासाठी पुन्हा बनवून आणणार आणि स्वतःच्या हाताने मी ते काव्याच्या गळ्यात सुद्धा घालणार. आणि 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 हां आणि एक काम करतो आणि आमची खोली पूर्ण डेकोरेट करतो आणि काव्याबरोबर छान मस्त व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतो. पण हे सगळं कसं शक्य होईल? काव्याला या सगळ्यासाठी मला कुठेतरी बाहेर घालवावं लागेल. पण कुठे घालू त्यांना या अवस्थेत बाहेर, असा पार्थ विचार करू लागतो. तर दुसऱ्या बाजूला आता अभ्यासाचं पुन्हा प्रिपरेशन करायचं असेल तर पुन्हा सगळं वेळापत्रक वगैरे बनवावं लागेल आणि बसल्या बसल्या कमीत कमी तेवढं काम तरी करावं. यासाठी आता काव्या ही वही आणि पेन घेते. आता वही पेन घेऊन ती आजची तारीख किती हे बघायला घेते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की आज 13 तारीख आहे, म्हणजे उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. मग काव्या ही आता म्हणत असते की देशमुखांनी माझ्यासाठी किती काय केलं आहे आणि आता हे जे काही घडून गेलं आहे त्यामुळे ते सुद्धा अपसेट आहेत. मला परीक्षा देता आली नाही आहे ह्याचं जितकं वाईट मला वाटतं आहे, तितकंच वाईट त्यांनासुद्धा वाटतं आहे. म्हणून मी एक काम करते, त्यांच्यासाठी ना काहीतरी छान व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट आणते. खरं तर त्यांच्याबरोबर मला छान सुंदर असा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेटच करायचा होता. पण काय करू, मला एवढं लागलं आहे की ज्यानंतर आता मला दुसरं तर काही करता येणार नाही आहे. पण मी गिफ्ट तर त्यांच्यासाठी आणूच शकते ना. पण मी बाहेर कशी पडू? घरातून बाहेर पडायला मी बहाणा काय सांगू? मग आता काव्य विचार करू लागते, काय करू? पार्थ देशमुख तर काय मला एकटीला बाहेर पडू देणार नाहीत. मला काहीतरी कारण काढावं लागेल आणि कोणाला तरी बरोबर घ्यावंच लागेल, कारण मालिनी काकूसुद्धा मला एकटीला बाहेर सोडणार नाही. आयडिया, नंदिनी ताईला तर मी बरोबर घेऊन जाऊ शकते ना. मग आता काव्य ठरवते की मी उद्या नंदिनी ताईला घेऊन घरातनं बाहेर जाणार आणि पार्थसाठी छान असं काहीतरी व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट घेऊन येणार, जे बघून पार्थ खूप खुश होईल. मग आता दुसऱ्या दिवशी इकडे आता काव्या ही सकाळी गोळ्या वगैरे नाश्त्यानंतरच्या खाऊन झाल्यावर मालिनी काकूंना म्हणते, काकू मला ना जरा फिरावंसं वाटतंय, मी आणि नंदिनी ताई जरा बाहेरून फेरफटका मारून येतो. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात, अगं मग नंदिनीला का घेऊन चालली आहेस तू? पार्थला घेऊन जा ना. पार्थ कुठे आहे? काव्याला फिरायला जावं असं वाटतंय आणि पार्थला माहीत नाही आहे. थांब पार्थ. त्याबरोबर पार्थ तिकडे येतो. मालिनी काकू पार्थला म्हणतात, काव्याला फेरफटका मारून यावासा वाटतोय, घरात बसून तिला कंटाळा येतोय, जरा तिला काहीतरी बाहेरून फिरून वगैरे घेऊन ये. त्यावर काव्या म्हणते, नाही नको, कशाला देशमुख, तुम्ही नका येऊ. नाही म्हणजे आधीच एकतर माझ्या परीक्षेच्या दिवसासाठी तुमची मरमर झाली, वेळ वाया गेला, त्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्हाला थांबावं लागलं, त्यातही वेळ वाया गेला. आता तुम्ही तुमची कामं करा. आता मी फिरायला काय नंदिनी ताईबरोबर सुद्धा जाऊ शकते ना. हां, जाईन मी. त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणतात,
गप ग. आणि काय एवढी मरमर वगैरे झालेली नाही आहे त्याची. आणि बायकोसाठी नाही करणार तर दुसरं कोणासाठी करणार ग तो? पार्थ, ते काही नाही, काव्याला घेऊन तू छान कुठेतरी फिरायला जा. काय, मस्त असेच बाहेरून फिरून या. त्यावर पार्थ विचार करतो की नाही, आता जर काव्य स्वतःहून बाहेर चालल्यात तर मी आता त्यांच्याबरोबर जायला नको. मी काहीतरी कारण काढून घरी थांबायला पाहिजे, म्हणजे मला सगळी तयारी छान करता येईल. मग तो लगेचच म्हणतो, नाही गाई, नाही म्हणजे जायला काही हरकत नव्हती, गेलो असतो, पण काव्य जे म्हणाल्या ना ते बरोबर आहे. सध्या माझी खूप कामं पेंडिंगवरती राहिली आहेत, त्यामुळे मला असं बाहेर जाऊन नाही चालणार. आता माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, ती मीटिंग मला अटेंड करायची आहे आणि त्यामुळे माझं घरी थांबणं खूप गरजेचं आहे. मी काय म्हणतो, मी नंतर पुन्हा कधीतरी त्यांना फिरायला घेऊन जाईल. आज त्या जात आहेत ना नंदिनींबरोबर, जाऊ देत ना, मग काय हरकत आहे. त्याबरोबर मग लगेचच आता इकडे काव्यसुद्धा म्हणते, बघितलं तुम्ही मालिनी काकू, मी म्हणाले होते ना की देशमुखांना कामं असतील म्हणून, उगाच तुम्ही त्यांच्या पाठी लागत होतात. काही हरकत नाही देशमुख, तुम्ही तुमची कामं करा आणि तुम्ही खूप छान कामं करा. हां, मी नंदिनी ताईला घेऊन जाते. नंदिनी ताई चल गं. आणि मग ते दोघी बहिणी निघतात. आता इकडे मालिनी काकूंना मात्र टेन्शन येतं. मालिनी काकू विचार करतात की अचानक पार्थ आणि काव्याला काय झालं. काल पार्थने हिला उचलून घरी आणली आणि आज जेव्हा मी तिला फिरायला घेऊन जा म्हणते तर चक्क पार्थ म्हणतोय की मला वेळ नाही आहे आणि काव्यासुद्धा पार्थबरोबर जायला नकार देते. नक्की मला वाटतंय तसंच आहे ना, ह्या दोघांमध्ये पॅचअप झालं आहे ना, यांचं सगळं चांगलं सुरळीत आहे ना सुरू, की मला वाटतंय उगाच आपलं वरचेवर सगळं चांगलं चांगलं दिसतंय आणि चांगलं आहे सगळं आणि यांचं मात्र काही चांगलं झालेलं नाहीच आहे. नेमकी काय गडबड आहे ना, काही म्हणून कळायला मार्ग नाही आहे. देवा, आता तूच माझ्या मुलांच्या पाठीशी उभा राहा, अशी मालिनी काकू प्रार्थना करतात. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे पार्थ जो आहे तो रूममध्ये येतो. रूममध्ये येऊन तो आता डेकोरेशनसाठी त्याला जे काही सामान हवं असतं ते सगळं पहिलं तर ऑर्डर करतो. त्याने कॅन्डल्स मागवलेले असतात, त्याने दिवे मागवलेले असतात, त्याने गुलाबाच्या पाकळ्या मागवलेल्या असतात, त्याने रूम फ्रेशनर मागवलं असतं. मग ते सगळं सामान आल्याच्या नंतर पार्थ म्हणतो, चला आता सामान तर सगळं आलेलं आहे, पण आता डेकोरेशनची कसरत आपली आहे. मग पार्थ आता काव्यासाठी सुंदर सगळ्या खोलीभर डेकोरेशन करतो, सगळं छान तयार करतो आणि काव्यार्थचं जे मंगळसूत्र त्याने काव्यासाठी बनवलेलं होतं, जे त्याने स्वतः तोडलं होतं, ते एक मंगळसूत्रसुद्धा आता तो बनवून घेऊन येतो. त्यानंतर आता इकडे काव्या आणि नंदिनी ह्या बंगल्यातनं बाहेर पडलेल्या असतात. आता नंदिनी म्हणते, काव्या काय गं, तुला तर घरी आराम करायला आवडतो, मग आज अचानक असं बाहेर जायचं का म्हणालीस. त्यावर मग काव्या म्हणते, कारण ताई मला पार्थ देशमुखांसाठी गिफ्ट घ्यायचं आहे व्हॅलेंटाईन डेचं. त्यावर नंदिनी हसते आणि म्हणते, काय व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट? अच्छा, म्हणजे खोटं बोललीस ना काव्य तू घरात. अगं मग खोटं बोलायची काय गरज होती. जर तू आईंना सांगितलं असतंस की तुला पार्थसाठी काहीतरी घ्यायचं आहे तर उलट त्यांनासुद्धा आनंदच झाला असता की. बरं ते सगळं सोड, मला सांग आता तू काय घेणार आहेस नेमकं पार्थसाठी. त्यावर मग काव्या म्हणते, स्पेशल आहे ते, चल ना पुढे कळेलच तुला. आणि मग नंदिनी आणि काव्या पुढे पुढे येतात. आणि मग आता पुढे आल्याच्या नंतर काव्या एका स्टेशनरी शॉपजवळ थांबते आणि स्टेशनरीत जात असते. नंदिनी म्हणते, अगं इथे काय घेणार आहेस तू. काव्या म्हणते, तू चल तर खरं. आणि काव्या आता तिकडनं एक कंपास पेटी खरेदी करते. आता कंपास बघून नंदिनी म्हणते, काव्या तू हे पार्थसाठी घेतलंयस काय गं काव्या तू पण. अगं व्हॅलेंटाईन डे पहिला आहे तुमचा, लग्नानंतरच्या पहिल्या व्हॅलेंटाईन डेला कुठली बायको नवऱ्याला कंपास गिफ्ट करते. अगं काहीतरी छान गिफ्ट घे की पार्थसाठी, शर्ट, घड्याळ, परफ्यूम त्यांच्या आवडीचा, असं काहीतरी. त्यावर मग काव्या म्हणते, नाही ताई, हे कंपासच आमच्या प्रेमाचं प्रतीक बनेल. त्यावर काव्याला नंदिनी विचारते, का. त्यावर काव्या सांगते, अगं ताई, आमचं नवीन लग्न झालं तेव्हा मी पार्थना काय हाक मारायचे. त्यावर नंदिनी म्हणते, काय. त्यावर काव्या म्हणते, टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक. आणि आता माझा तोच टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक झाला. मग आता जर ते एक पायरी पुढे आलेत तर अर्थात त्यांना कामासाठी या सर्व गोष्टींची गरज पडते. या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत, पण ते त्यांनी स्वतः खरेदी केलेल्या आहेत. आता ह्या वस्तू मी दिल्यानंतर त्या मी दिलेल्या वस्तूच ते वापरणार. आणि मग प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा ते ह्या सर्व वस्तू बघतील ना तेव्हा त्यांना माझी आठवण येईल, कारण हे मी त्यांना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दिलेलं गिफ्ट असेल ना, म्हणून. त्यावर नंदिनी म्हणते, बाप रे काव्या, अगं तू खरंच किती खोलवर विचार करतेस. वाव, ग्रेट. आता ना मलासुद्धा जीवांसाठी काहीतरी घ्यायचं आहे, पण मी काय घेऊ बरं जीवांसाठी. त्यावर काव्य म्हणते, आठव ना तू, अशी वस्तू आठव जी जीवाला आवडते आणि तू ती तुझ्यासाठी वापरतो.
मग नंदिनी विचार करू लागते आणि मग नंदिनी म्हणते डायरी आणि पेन. त्यावर काव्या म्हणते पेन आणि डायरी का? त्यावर नंदिनी म्हणते अगं काव्या, असं काय करतेस? जीवा किती छान कविता करतात आणि हल्ली ते माझ्यावरही खूप कविता करतात, म्हणून मला त्यांच्यासाठी पेन आणि डायरी घ्यायची. म्हणजे माझ्यासाठी, माझ्यावर मला आवडतील अशा कविता त्या जे करतील ते मी दिलेल्या डायरीत, मी दिलेल्या पेनाने लिहू शकतील ना, म्हणून. त्यावर लगेचच काव्या म्हणते अरे वा किती छान. आणि मग आता लगेचच नंदिनी तिथे एक डायरी आणि पेन खरेदी करते. तर इकडे आता आपला जीवा, आता व्हॅलेंटाईन डे आहे आणि जीवाला माहीत नाही असं तर काही होणं शक्य नाही. जीवाला तर माहिती आहे की आज व्हॅलेंटाईन डे आहे, पण जीवा विचार करतो माझ्या व्हॅलेंटाईनचा कुठे काय पत्ते आहे. तिला तर तिचाच इगो आहे ना. बोलली असेल तिच्या बाबांच्या समोर त्यांना काहीतरी, पण माझ्यासमोर कुठे बोलली आहे? जर माझ्यासमोर बोलली असती तर मला केवढा आनंद झाला असता. मला कसं माहिती पडणार ही हिच्या बाबांना काय बोलली आहे ते तर पार्थ दादाने सांगितलं म्हणून मला कळलं. पण जाऊ दे, घेतो आता व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट. असा विचार करत आता जीवासुद्धा नंदिनीसाठी एक सुंदर साडी खरेदी करतो. त्यानंतर नंदिनी आणि काव्या घरी येतात. आता काव्या जेव्हा खोलीत जाते तेव्हा खोलीमध्ये अंधार असतो आणि काव्याच्या पायाखाली आता पार्थने मेणबत्त्या लावताना एक तुकडा मेणबत्तीचा जो सांडलेला असतो छोटा तो पडतो. काव्याला वाटतं मी उंदरावर पाय दिला आणि मग काव्य जोरात ओरडते आ, आणि आता ती पाठीमागे फिरून मिठी मारते तर मागे पार्थच असतो. आता इतक्यात काव्य एवढ्या मोठ्याने ओरडल्यामुळे त्या ठिकाणी आता मालिनी, विक्रम, नंदिनी, जीवा सगळेच जण येतात. आता तोपर्यंत पार्थने लाईट सुरू केलेले असतात आणि आता ते डेकोरेशन सगळं पाहून मालिनी म्हणते अच्छा असा प्लॅन होता तर तुझा. काय रे पार्थ, उगाच मला घाबरवलं ना. मला वाटलं काय झालं असं अचानक, काल याने एवढं माझ्या सुनेला उचलून वगैरे आणलं आणि आज एकाएकी म्हणतोय की मी तिच्याबरोबर फिरायला जाणार नाही. म्हणजे काय घडलं मी विचार करत राहिले आणि तुम्ही व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनसाठी असं केलं. त्याबरोबर आता विक्रमसुद्धा म्हणत असतो बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आता तुम्ही जर व्हॅलेंटाईन डेचं एवढं छान सेलिब्रेशन करायचं प्लॅनिंग केलंच आहे तर मग आम्ही उगाच कशाला ना सगळ्यांनीच कबाब में हड्डी बनायचं. आम्ही निघतो. चल मालिनी चल, जीवा, नंदिनी चला रे जाऊ द्या, तुम्हीसुद्धा छानपैकी जा आणि तुमचा दिवस सेलिब्रेट करा. मालिनी मी काय म्हणतो आपण सुद्धा जरा विचार करूया का व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनचा. नाही म्हणजे मुलं जर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतायत तर आपण पण. मालिनी म्हणते पुरे झाला तुमचा फाजीलपणा, चला बरं पहिलं विक्रम. आणि मग मालिनी व विक्रम तिकडनं निघतात. तर आता लगेचच विक्रम म्हणतो वा पठ्ठ्या वा, राखलंस हो राखलंस, विक्रम देशमुखांचं नाव राखलंस. आणि मग आता ते तिकडनं बाहेर येतात. त्यानंतर इकडे आता खोलीत आल्यावर नंदिनी ही जीवावरती रागवते. ती म्हणत असते आरशात बघून वाह काय दुसऱ्यांचं नशीब आहे, दुसऱ्यांच्या नशिबात तरी खरं चांगलं प्रेम आहे, नाहीतर आमच्या तर आयुष्यात प्रेमाचा दुष्काळच पडला आहे. त्याबरोबर जीवा लगेचच मुद्दामून दुसऱ्या बाजूच्या आरशात बघत म्हणतो हो ना, दुसऱ्यांच्या बायकांना बरं नसतानाही बायका व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट आणायला गेल्यात आणि एक आमच्याकडे आज दिवसाचं महत्त्व काय तेच माहीत नसेल. त्यावर नंदिनी म्हणते काय म्हणालात तुम्ही, मला व्हॅलेंटाईन डेचं महत्त्व माहीत नाही आहे, 1 मिनटं थांबा. आणि मग ती जाते आणि गिफ्ट आणत म्हणते हे बघा मी तुमच्यासाठी हे गिफ्ट आणलं होतं, पण तुमचं काय, तुम्ही तर साध्या मला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छाही दिल्या नाही आणि माझ्याकडनं काय तर गिफ्टची अपेक्षा. जाऊ देत, अपेक्षा करण्याशिवाय काय माणसांना दुसरं काही येत नाही, त्याला आता आपण तरी काय करणार. उगाच फक्त दुसऱ्याला नावं ठेवायची, दुसरं काय जमतं. त्यावेळी जीवा म्हणतो काय म्हणालीस, मला फक्त नावं ठेवता येतात, 1 मिनटं थांब, 1 मिनटं जरा. आणि मग लगेचच तो जातो आणि कपाटातनं साडी काढून घेऊन येतो आणि म्हणत असतो हे बघ ही साडी बघ, मी हे गिफ्ट तुझ्यासाठी आणलं होतं, तुझ्यासाठीच मी ही साडी खरेदी केली होती. सांग ना आता कोण चुकीचं आहे, तू का मी, तू सुद्धा गिफ्ट आणलं होतंस ना, मग तू मला का नाही दिलंस आणि का नाही दिल्यास व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा, का उगाच पहिलं मी तुला विश करण्याची वाट बघत होतीस, बोल ना बोल. हां तू मला जर गिफ्ट पहिलं दिलं असतंस आणि म्हणाली असतीस की हॅपी व्हॅलेंटाईन डे तर काय झालं असतं, बोल ना. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे प्रश्नाचं उत्तर.
त्यावेळी पुढे जीवा म्हणत असतो, प्रत्येक वेळी पुरुषांनीच पुढाकार घेतला पाहिजे. हा जो काय तुमच्या बायकांचा अट्टहास असतो ना, तो पूर्णतः चुकीचा असतो. समजलं ना? प्रत्येक वेळी मीच बोलायला हवं, प्रत्येक वेळेस मीच पुढाकार घेतला पाहिजे असं वाटत असतं ना तुला. त्यावेळी मग लगेचच आता नंदिनी ही गप्प राहते. जीवा म्हणतो, बोल ना बोल, आता गप्प कायस? गप्प आहेस म्हणजे मी जे बोलतोय ते योग्य बोलतोय, मी जे बोलतोय ते बरोबर आहे, म्हणून तू गप्प बसली आहेस ना, काय बरोबर ना? त्यावर नंदिनी म्हणते, बरं आता पुरे झालं, हां ऐकून घेते, म्हणून उगाचच्या उगाच आता काहीही बोलायचं नाही, प्रत्येक वेळी ऐकून घेणार नाही. आणि अशी माझी कुठलीही अपेक्षा नव्हती, पण जर तुम्ही आणलं होतं ना व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट, मग तुम्ही का मला पहिलं गिफ्ट दिलं नाही? तुम्ही का मला पहिलं विश केलं नाहीत? सांगा ना, सांगा. तुम्हाला मला विश करायला काय हरकत होती? हां, तुम्हीसुद्धा मला पहिलं विश करू शकत होतात ना, पण नाही. तुम्ही मला पहिलं विश का कराल ना? तुम्हाला तर अंत बघायचा होता माझा. त्याबरोबर जीवा म्हणतोय, हे बघ असं काही नाही आहे, तू सुद्धा पहिलं विश करू शकत होतीस, मग तू का नाही विश केलंस पहिलं? आता दोघंसुद्धा तू का नाही पहिलं केलंस, तू का नाही पहिलं केलंस म्हणून थोडं भांडतात आणि मग शेवटी दोघंजणं सोबतच भांडतात. हॅपी व्हॅलेंटाईन डे. जीवा म्हणतो, मी विश करणार होतो तुला, पण इतक्यात काव्या ओरडली. मला वाटलं मग तू विश करशील, मला वाटलं होतं की तुझ्या लक्षात नसेल, म्हणून मी पहिलं विश करायचा विचार केला होता, पण काव्य ओरडल्यानंतर तुझ्या लक्षात आलं, मग तू विश करशील असं मला वाटलं. नंदिनी म्हणते, मलाही वाटलं होतं की तुमच्या लक्षात नसेल, म्हणून मी गिफ्ट खरेदी केलं होतं काव्याबरोबर जाऊनच. तेव्हा जेव्हा काव्य ओरडली तेव्हा मला वाटलं तुम्हालाही लक्षात आलं असेल, मग तुम्ही विश कराल. जीवा आणि नंदिनी मग दोघंही एकमेकांवरती हसतात आणि आता दोघांमधला जो काही मनमुटाव असतो तो दूर झालेला असतो. जीवा म्हणतो, जाऊ देत, मी ऐकलं की माझ्यासाठी दी ग्रेट नंदिनी तिच्या बाबांना खूप काही बोलली, माझ्यासाठी तू तुझ्या बाबांना खूप सुनावलंस वगैरे. त्यावर नंदिनी म्हणते, असं काही नाही आहे, आणि तुमच्यासाठी तर मी माझ्या बाबांबरोबर अजिबातच वाद घातलेला नाही आहे. जे योग्य होतं ना त्या योग्यासाठी, जे सत्य आहे त्या सत्यासाठी मी माझ्या बाबांना फक्त समजावून सांगितलं. त्यावर मोहितेंची मुलगी नाही तर देशमुखांची सून बोलते, अशा शब्दात तू तुझ्या बाबांना समजावून सांगितलंस? तुमचा आरमुठेपणा हरलाय आणि जीवांचं प्रेम जिंकलाय असं म्हणालीस तू तुझ्या बाबांना. त्यावर नंदिनी म्हणते, पार्थ पण ना उगाच यांना सगळं सांगितलं. त्यावर जीवा म्हणतो, काय 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 म्हणालीस? अर्थात माझ्या दादाने मला सगळं सांगितलं. ऑफकोर्स, बट ऑब्वियस तो माझा दादा आहे, मला तर सगळं सांगणारच ना. त्यावर नंदिनी म्हणते, बरं बरं पुरे झाला, नाही असतील ते तुमचे दादा, पण त्याचबरोबर ना ते माझे चांगले मित्रसुद्धा आहेत, त्यामुळे तुम्ही मला सांगू नका त्यांनी तुम्हाला काय सांगायचं आणि काय नाही ते. अशाच पद्धतीने जीवा आणि नंदिनीमधला पुन्हा एकदा संवाद सुरू झालेला असतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ.